दुर्गाज किचन चॅनलमध्ये आज आपण चॉपिंग नाही, कटिंग नाही किंवा बॉइलिंग नाही असं कुठलीही मेथड करणार नाही, तरीही पोट भरून जेवणार आहेत। इन्स्टंट ग्रेव्हीपासून आज आपण मिसळपाव बनवणार आहेत। या पॅकेटमध्ये ना 3 अशी छोटी छोटी पाउच आलेले आहेत। त्याच्यात एकात बटाटा मिक्स आहे, एकात मटकी मिक्स आहे आणि एकात ग्रेव्ही मिक्स आहे। याचं नाव मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देतेच। याच्यामध्ये बटाट्याची भाजी आहे, थोड्याशा तेलामध्ये मोहरी, मीठ आणि हळद घालून या बटाट्याला छानसं मॅश केलेलं आहे। ती भाजी या पाउचमध्ये आहे। कुठेही बाहेरगावी जाताना हे छानसं एक ऑप्शन आहे आपल्याला। जर आपल्याला कुठे रस्त्यामध्ये जर हॉटेलिंग वगैरे नाही भेटली तर 2 माणसांसाठी हे अगदी परफेक्ट आहे। दुसरा पाउचमध्ये मटकी मिक्स आहे। या ठिकाणी स्प्राउट आहेत, मोड मटकी आहे, त्यालाही शिजवून ना थोड्याशा तेलामध्ये मोहरी, तिखट मीठ टाकून छानसं परतावून याला दिलेलं आहे। याचाही वास तर अगदी अप्रतिम येत आहे आणि स्वाद तर खूपच सुंदर आहे। मला ना ही खूपच छान रेसिपी वाटली, याची टेस्ट खूप छान वाटली, म्हणून खास तुमच्यासाठी ही रेसिपी मी घेऊन आलेली आहे। तर अशाच नवनवीन रेसिपी आपल्या चॅनलवर नेहमी असतात। आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। आता हे तिसरं जी पॅक आहे का, याच्यामध्ये ना मिसळची ग्रेव्ही आहे। ही थोडीशी लिक्विड टाईपची आहे आणि थोडीशी थिक पण आहे। याच्यामध्ये त्याने डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये घातले आहे की या ग्रेव्हीमध्ये 250 ml गरम पाणी फक्त घाला। म्हणजे काय, फक्त हे एक पॅकेट आणि 1 ग्लास भरून पाणी 2 माणसासाठी अगदी परफेक्ट आहे। ओपन करूत आपण याला। तेल तर अप्रतिम दिसत आहे, वास तर याचा खूपच सुंदर येत आहे, याचा सुगंध विचारू नका, खूपच छान दिसत आहे हे। याच्यामध्ये बॅडगी मिरचीचं प्रमाण आहे वाटतं, त्याच्यामुळे एवढा सुंदर याला कलर आलेला आहे। आणि याचा थिकनेस बघा, घट्टपणाही भरपूर आहे या ग्रेव्हीला। याच्यात पाणी घातलं की आरामात 2 व्यक्ती पोट भरून खाऊ शकतात। हे बघा, याचा कलरही खूप सुंदर आहे, याचा वास तर विचारू नका, अप्रतिम येत आहे। आता याच्यात पाहूत आपण काय काय आहे। हे शिमला मिरची आहे, ही पण शिमला मिरचीच आहे। 1 टमाटर आहे, पण हां हे पूर्ण शिजलेलं आहे, एकही कच्चा इन्ग्रेडियंट्स याच्यामध्ये नाही, त्याच्यामुळं फक्त गरम पाणी घालून आपण लगेचच खाऊ शकतो। हे एक आपण 250 ml चा ग्लास घेतला आहे, छानसं उकळतं पाणी आहे। हे उकळतं पाणी अर्धा ग्लास आपण ह्याच्यामध्ये घालू आणि अर्धा त्या पाउचमध्ये घालू, जेणेकरून त्याच्यातली राहिलेली ग्रेव्ही आणि तेल ही आपल्याला याच्यामध्ये मिक्स करता येईल। आता जेव्हा तुम्ही आउटिंगला असाल तर याला ना गरम करायची काहीच गरज नाही, पण आज मी घरी बनवत आहे, त्याच्यामुळं या बाउलमधल्या ग्रेव्हीला मी 1-2 मिनिट ना छानसं बॉईल करून घेणार आहे। हे पहा, याचा कलर आणि याच्यावरती तेलाचा तवंग अप्रतिम दिसत आहे। हे 3 पॅकेट याच्यामध्ये होते आणि या 3 पॅकेटमधलं हे पटॅटो मिक्स, हे मटकी मिक्स आणि हे ग्रेव्ही। खूप इझी रेसिपी आहे, पटकन होते। मी कोल्हापूरची मिसळ खाल्ली, त्याच्यानंतर नाशिकचीही मिसळ खाल्ली, पुण्याचीही खाल्ली, पण जे रेग्युलर मिसळमध्ये एक झणका ठसका असतो ना, तो याच्यामध्ये नाही। काहीतरी वेगळं असं आंबट गोड आणि खूप सुंदर याची टेस्ट आहे, म्हणून मी खास तुमच्यासाठी ही आणखीन एकदा पॅकेट मागवलं आणि तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून हे मी करत आहे। चला तर आता प्लेटिंगचा टाईम आहे। खाली आपण मटकी टाकली, 2 चमचे हे मोड मटकी टाकलेली आहे, त्यासोबतच हे पोटॅटो मॅश आहे। अप्रतिम आपली डिश होणार आहे, खरंच खायला खूपच सुंदर आहे। आता याच्यावर ना तर्री भरपूर छान आली आहे। याच्यावर ही आपण मिसळपावची ग्रेव्ही घालूत आपण, आणि याच्यामध्ये ना मी फरसाण सगळ्यात शेवटी घालते, कारण गरम गरम या ग्रेव्हीमध्ये फरसाण घातलं की ते भिजून मऊ होतं, मग त्याच्यात एक क्रंचपणा राहत नाही, म्हणून सगळ्यात शेवटी मी ना याच्यामध्ये फरसाण घालत असते। आणि आणखीन एक गोष्ट, याच्यामध्ये ना कांदा लसणचा त्यांनी वापर केला नाही। जे जैन लोक असतील किंवा जे कांदा लसण अवॉइड करतात ना, त्यांच्यासाठी अगदी परफेक्ट ही ग्रेव्ही आहे किंवा ही मिसळपाव आहे। याच्यासोबत आपण पाव सर्व करूत आणि आता ही खाऊत। अशाच नवनवीन आणि वेगवेगळ्या रेसिपी तर तुम्ही नेहमी आपल्या चॅनलवर पाहत जा, लाईक करत जावा, सगळ्यांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर विसरूच नका। आता याचा एक टेस्ट घेऊन पाहूत।
कलर अप्रतिम आहे, स्वादही अप्रतिम आहे। आता याच्यावर थोडंसं आपण फरसाण घालू आणि लगेचच आपण खायला बसू। थँक्यू।